आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाची परंपरा सांगितलेली आहे आणि ज्ञानासारखं पवित्र कुठलीही वस्तू या जगामध्ये नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये ज्ञानाचं महत्त्व सांगतात. म्हणून भारतीय संस्कृती ही ज्ञानप्रधान संस्कृती आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती ही भोगप्रधान संस्कृती आहे. त्यागाने शांती प्राप्त होते अशी फिलॉसॉफी सांगणारी जी परंपरा आहे ती आपली भारतीय परंपरा आहे. आणि भोगाने आनंद मिळतो किंवा शांती मिळते असं पाश्चिमात्य लोकांचं म्हणणं आहे. आता त्या ज्ञान प्रणालीमध्ये सुद्धा दोन प्रकारचं विभाजन केलेलं आहे. त्याला दर्शनशास्त्र म्हटलेलं आहे. आणि दोन प्रकारचे दर्शनशास्त्र आहेत. एक आस्तिक दर्शनशास्त्र आहे आणि दुसरं नास्तिक दर्शनशास्त्र आहे. आस्तिक कुणाला म्हणायचं? जे वेदाला मानतात त्यांना आस्तिक म्हणतात. आणि नास्तिक कुणाला म्हणतात? जर ते वेदाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिको वेद निंदकः. आणि आस्तिक हा वेदाला मानतो. मग आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शनं आलेली आहेत. पहिलं आहे न्याय दर्शन, त्याचे कर्ते आहेत गौतम ऋषी. दुसरं आहे वैशेषिक शास्त्र, त्याचे ऋषी आहेत कनाद ऋषी. तिसरं शास्त्र आहे सांख्यशास्त्र, त्याचे ऋषी आहेत भगवान कपिल महर्षी. चौथं शास्त्र आहे योगशास्त्र, त्याचे कर्ते ऋषी आहेत महर्षी पतंजली. 5वं शास्त्र आहे पूर्वमीमांसा किंवा त्याला कर्ममीमांसा असं सुद्धा म्हटलेलं आहे, त्याचे कर्ते ऋषी आहेत जैमिनी महर्षी. आणि 6वं दर्शन आहे त्याला उत्तर मीमांसा म्हणतात किंवा वेदांत शास्त्र म्हणतात, त्याचे मुख्य आचार्य आहेत बादरायण अर्थात महर्षी वेदव्यास आणि आद्य जगद्गुरू पूज्यपाद श्री शंकराचार्य महाराज. हे 6 दर्शनं, हे आस्तिक दर्शन हे वेदाला मानतात. कोणाला मानतात? वेदाला मानतात. म्हणून यांना आस्तिक दर्शनकार म्हटलेलं आहे. आता नास्तिक दर्शनामध्ये सुद्धा 6 शास्त्र आलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख 3 शास्त्र आलेले आहेत. पहिलं शास्त्र आहे बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनाचे कर्ते ऋषी आहेत भगवान गौतम बुद्ध. दुसरं दर्शन आलेलं आहे जैन दर्शन, त्याचे कर्ते ऋषी आहेत भगवान महावीर. आणि तिसरा जो प्रकार आहे नास्तिक दर्शनामधला त्याला चार्वाक दर्शन म्हटलेलं आहे. त्यालाच लोकायतन मार्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याची आपण काल फिलॉसॉफी किंवा विचारधारा सांगितली. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आणि मग या चार्वाकाचेच पुढे काही 2-3 शिष्य झाले, त्यांचा सुद्धा विचार या नास्तिक दर्शनामध्ये केलेला आहे. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन याच्यातला सामान्यतः फरक एवढाच आहे की आस्तिक दर्शनकार हे वेदाचं प्रामाण्य मानतात. काय? वेदाचं प्रामाण्य मानतात. आता या आस्तिक दर्शनामध्ये सुद्धा काही दर्शनकार असे आहेत जे ईश्वराला मानत नाहीत परंतु वेदाला मानतात. काय? ईश्वराला मानत नाहीत परंतु वेदाला मानतात. म्हणून त्यांची आस्तिक दर्शनामध्ये गणना केलेली आहे. आणि नास्तिक दर्शनकारामध्ये ते वेदाला मानत नाहीत, भले ते देवाला मानत असतील एका दिवस, परंतु ते वेदाला मानत. आणि वेद या शब्दाचा मी अर्थ सांगितला होता. वेद या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध सात्विक सनातन ज्ञान. शुद्ध सात्विक सनातन वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानाचा पुरस्कार जे करतात ते आस्तिक दर्शन करायचे आणि जे ज्ञानाचा तिरस्कार करतात ते कोण आहेत? एवढा आपल्याला फरक आज लक्षामध्ये घ्यायचा आहे. कारण या 2 विचारावर आधारित आपलं जीवन आपल्याला कोणत्या पद्धतीनं घडवायचं आहे याचा विचार आपल्याला समजतो. म्हणून आपल्या जवळचं सगळ्यात जवळचं शास्त्र आणि माणसाच्या कल्याणाचा खरा विचार करणारं शास्त्र जर कोणतं असेल तर ते आहे उत्तर मीमांसा अर्थात वेदांत शास्त्र. आणि ज्याचे कर्ते ऋषी आहेत भगवान वेदव्यास
आणि आद्य जगद्गुरु पूज्यपाद श्री शंकराचार्य.